नमस्कार, मी वर्षा उसगावकर. बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे मला वाटतं जवळजवळ 15-16 वर्षांनंतर मी बाबांच्या भेटीला आली आहे. तर साईबाबांचं दर्शन आता इतक्या म्हणजे ते म्हणतात ना, एक बुलावा आला आणि मी इथे आले. तर तो बुलावा यावा लागतो आणि तो आला बाबांचा मला. आणि इतक्या वर्षानंतर त्यांना भेटून मी धन्य झाले. आणि अर्थात प्रत्येकाच्या मागण्या असतात आपापल्या. इतके सगळे भाविक येतात इकडे, जवळजवळ 1,00,000 दिवसाला, आणि जेव्हा सण असतात तेव्हा जास्तच असतील. त्यामुळे हे मोठं शिर्डी संस्थान हे एक मोठं संस्थान आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि बाबांची भेट प्रत्यक्ष अशी होणं त्या सिंहासनावर खूप खूप छान वाटतं, मंगल वाटतं. आणि आज अजून एक चांगलं म्हणजे नवीन वर्षाची नुसती सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीलाच माझी भेट झाली याचा मला आनंद आहे. त्यामुळे नवीन वर्ष आनंदमय जाणार, मंगलमय जाणार याची एक मला शाश्वती मिळाली. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली राष्ट्रीय चित्रपट संघटना आम्ही स्थापन केलेली आहे. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. मी त्याचे अध्यक्ष आहे. उपाध्यक्ष संगीता पाटील आहेत, नंतर नरेंद्र तावडे आहेत, आकाशजी घरत आहेत आणि बाकीचे आमचे मेंबर्स आहेत. तर सगळे आम्ही एक दिनदर्शिका म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कॅलेंडर छापलेला आहे यावर्षी. आपण ते सोशल वर्क म्हणून करतो, कारण चित्रपटात अनेक कलाकार असतात, नंतर ज्युनियर आर्टिस्ट असतात किंवा काही रिटायर्ड झालेले कलाकार असतात. त्यांना मानधन आम्ही मिळवायचा प्रयत्न करतो, म्हणजे सरकारकडनं वगैरे, कारण त्यांची व्यवस्था, कारण सरकारची मेहर नजर कलाकारांवर असली पाहिजे. आणि त्यांचं पुढचं जीवन म्हणजे जे संध्या छायेत जेव्हा ते येतात, जेव्हा त्यांचं रिटायर्ड जीवन असतं ते चांगलं राहायला पाहिजे, कारण त्यांनी योगदान दिलेलं असतं, मनोरंजन केलेलं असतं सगळ्या लोकांचं. तर ते मोठं काम आहे. तर त्यांच्यावर सरकारची मेहर नजर असावी आणि असते. तर प्रत्येक वेळेला आम्ही ते निदर्शनास आणून देतो, काही त्यांचे प्रॉब्लेम, समस्या ज्या असतात. आणि आज अधिवेशन आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे जे सगळे काय म्हणतो आपण त्याला, किंग्ज आहेत, राज्यकर्ते आहेत, ते सगळे आज इथे आहेत. अमित शहांपासनं सगळे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस म्हणा किंवा सगळे मोठे मोठे दिग्गज इथे आहेत. आणि या योगायोगाने, बाबांच्या योगाने त्यांचीही भेट होणार आहे याचा मला अतिशय आनंद आहे. आणि त्यांची आम्ही प्रत्यक्ष भेट घेऊ. आमच्या संघटनेसाठी सुद्धा काही ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडू, कारण त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. पण तरीसुद्धा फिल्म इंडस्ट्री ही एक मोठी इंडस्ट्री आहे. मराठी इंडस्ट्री, हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबईमध्ये वसलेली आहे. त्याचं हेडक्वार्टर्स तिकडे आहे. त्यामुळे त्याचे आपण एक उमेदवार किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही त्यांना काही समस्या सांगणार आहोत. तर त्यांचीही भेट होईल याचा आम्हाला आनंद आहे. आणि एकूणच बाबांना भेटून कुणाला आनंद होणार नाही. सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर जो मी आनंद बघते तो बघून मला खूप छान वाटतं. आणि इतकी व्यवस्था छान आहे. शिर्डी संस्थान इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने चालतं, इतक्या जणांना जेवण मिळतं इकडे, खूप मोठं समाजकार्य होतं, त्यांचं हॉस्पिटल पण आहे. तर सगळ्या सेवा बाबा देतात आणि ही त्यांचीच कृपा आहे. तर मी धन्य झाले. आमचे सगळे कलाकार, संगीताजी, तावडेजी, आकाशजी घरत, आम्ही सगळे धन्य झालो. आणि बाकीचे आमचे जे कमिटी मेंबर्स आलेले आहेत, तर आम्हाला खूप आनंद झाला. आणि अशीच बाबांची सगळ्यांवर कृपादृष्टी असावी आणि सगळे निरोगी असावेत, सगळ्यांना आरोग्य द्यावं, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार देखील आलेले आहेत, ते अधिवेशनात आहेत, त्यांच्याशी काही भेट होणार आहे का? हो, नक्कीच. आशिषजी शेलार हे आमचे काय म्हणतो आपण त्याला, पारिवारिकच सदस्य आहेत. माझे त्यांचे अतिशय चांगले पारिवारिक संबंध आहेत, फॅमिली रिलेशन आहेत. आणि त्यांना हे पद मिळालं, सांस्कृतिक कार्य त्यांना हे खातं मिळालं याचा मला खूप आनंद झाला. कारण योग्य अशी व्यक्ती आहे, जे कलाकारांबरोबर नेहमी त्यांचं एक चांगलं नातं राहिलेलं आहे. तर त्यांना सुद्धा त्यांच्याशी भेट झालीच. मागे 5 डिसेंबरला त्यांनी मोठी एक सगळ्या कलाकारांना बोलवलं होतं, तेव्हा भेट झालीच होती. पण आज इथे शिर्डी संस्थानमध्ये पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार आहे. आणि राष्ट्रीय चित्रपट संघटनेच्या तर्फे आम्ही आज त्यांना भेटणार आहोत. आमचं शिष्टमंडळ जे आलेलं आहे ते आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि काही मागण्या, काही प्रश्न त्यांच्या समोर आज मांडणार आहोत. निश्चितच संकट समय आला किंवा अडचणीच्या काळात देवाचा दावा केला जातो, त्यांची खूप आठवण येते. बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये तुम्ही काम केलं, कोणता प्रसंग आज आठवतो?
प्रत्येक वेळेला, कारण मी बिग बॉसमध्ये साईबाबाच माझे सर्वस्व होते. मला कुणाचाही पाठिंबा नव्हता. मी एकाकी होते. अशा वेळेला प्रत्येक वेळेला मी देवाचा धावा केलेला आहे, साईबाबांचा धावा केलेला आहे आणि त्यांची मूर्ती मी माझ्या नजरेसमोर आणलेली आहे. विशेषतः जेव्हा उगाचच माझ्यावर काही आरोप केले गेले किंवा नॉमिनेशन्सची जी वेळ आली आणि मी देवाला हेच मागत होते की महाराष्ट्राचा अभिमान ठरण्यासाठी मला ट्रॉफी जिंकू दे, पण ते नाही झालं. ठीक आहे, पण तरी सुद्धा मी शेवटपर्यंत राहिले आणि अगदी 2 दिवस असतानाच मी तिथून बाहेर पडले. मला वाटतं ही साईबाबांचीच कृपा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.